राज्यातील शेतकऱ्यांसाठी आत्ताच्या झटपट ठळक बातम्या। मुंबईत मुसळधार पावसाचे थैमान, जागोजागी पाणी तुंबले, चाकरमान्यांची तारांबळ, पालिका प्रशासनही झाले फेल। मी दिलेला उमेदवार दगड असला तरीही निवडून द्या, मनोज जरांगे यांची मराठा समाजाला आव्हान। राज्यात आजही मुसळधार पावसाचा इशारा, कोकण विदर्भात ऑरेंज अलर्ट, तर मराठवाड्यातही जोरदार पावसाच्या सरींची शक्यता। आमदार अपात्रेबाबत लवकर निर्णय घ्या, शिवसेना प्रतोप भरत गोगावले यांची हायकोर्टात याचिका निष्पन्न ठरण्याची व्यक्त केली भीती। एकनाथ शिंदेंच्या निर्णयाला अजित पवारांच्या आमदारांचा विरोध, कांदा महाबॅग ऐवजी निर्णय शुल्क कमी करा, विधानसभा निवडणुकीआधी निर्णय घेण्याची केली मागणी। आमदार अपात्रे प्रकरणी शिंदे गटाचे हायकोर्टात धाव, आमदारांचा कार्यकाळ संपण्यापूर्वी सुनावणीची मागणी, 6 ऑगस्टला तारीख निश्चित करण्याची केली मागणी। विरोधकांना भूमिका स्पष्ट करा, अन्यथा 20 ऑगस्टला निर्णय, मनोज जरांगेंचा प्रथमच शरद पवार ठाकरे गटांना टोला। पीक विमा कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांचा रास्ता रोको, विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी तब्बल 2 तास पारोळा ते अमनेड रस्ता रोखून धरला। अतिवृष्टीच्या काळात सर्व शासकीय यंत्रणेने समन्वयाने कामे करावीत, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर माहोळ यांचे जिल्हा प्रशासनाला निर्देश। अर्थ खात्याचा माझी लाडकी बहीण योजनेवर आक्षेप, राज्यावर 8 लाख कोटींचे कर्ज असताना योजना कशी राबवणार, उपस्थित केला सवाल। भाजपचे माजी आमदार रमेश कुतेंचा ठाकरे गटात प्रवेश, ठाकरे म्हणाले पुन्हा पक्ष सोडला तर, मिश्किल उत्तर देत भाजपला लगावला टोला। चौकशीतून सुटलेले अजित पवार न्यायालयाच्या कचाट्यात, अडचणी वाढण्याची शक्यता, शिखर बँक घोटाळा प्रकरणी एकत्रित सुनावणी। जायकवाडीत 12 तासात संभाजीनगर, जालन्यात 20 दिवस पुरेल इतका साठा, दारणा धरणातून सोडलेले पाणी येण्यास लागले 18 तास।